शेवगावमध्ये मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात शेवगावमध्ये शांतता मोर्चा काढून बांगलादेश घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी तहसील कार्यालयावर जाऊन शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आले। शांतता मोर्चा शेवगावमधील आंबेडकर चौकमधून निघून तहसील कार्यालयावर नेण्यात आला। यावेळी हरिभक्त परायण राम महाराज झिंजुरके, शिंदे शिवसेना गटाचे तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे, साईनाथ आघाट, डॉक्टर मिरज लांडे, जगदीश धूत, संदीप खरड आदी कार्यकर्त्यांसह सकल हिंदू समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता। पूर्वीचा अखंड भारताचा तुकडा बांगलादेश ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्य झाले आणि त्याचा परिणाम तिथल्या राजवटीने किंवा तिथल्या नागरिकांनी हिंदू अल्पसंख्य आहेत म्हणून त्यांच्यावर, त्यांच्या मठ मंदिरावर आणि पूज्य गोमातेवर अनेक प्रकारचे अनियमित अशा प्रकारचे अत्याचार, माता भगिन्यांच्यावर जे अत्याचार 3-4 महिन्यापासून चालू आहेत, आम्ही सर्व भारतातील नागरिक, सांप्रदायिक बांधव, हिंदू संस्कृतीविषयी सजगपणे कळवळ असणारे आम्ही नागरिक त्याचा निषेध करून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी त्याच्याबद्दल कार्यवाही करावी आणि त्या छळातून हिंदूंची मुक्तता करावी अशा प्रकारची आम्ही या मोर्चाच्याद्वारे विनंती करण्याकरता तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही शासनाच्यापर्यंत आमच्या या भावना कळवत आहोत। लवकरात लवकर हिंदूंचा बचाव करावा अशी आम्ही शासनाला, प्रशासनाला विनंती करत आहोत। प्रतिनिधी रवींद्र उगलमुगले, शेवगाव।